तर फार्माको इकॉनॉमिक्स हे आपल्या 6 नंबरच्या चॅप्टरचं नाव आहे. तर ऑप्टिमायझिंग हेल्थकेअर रिसोर्सेस, आपल्याला कमीत कमी किमतीमध्ये ह्युमनसाठी लागणारी जी काय हेल्थकेअर आहे त्याच्यासाठी रिसोर्सेस आहेत हे प्रोड्यूस करून द्यायचे आहेत. तर त्याच्यासाठी आपल्याला हा फार्माको इकॉनॉमिक्स हा चॅप्टर सिलेबसमध्ये दिलेला आहे. तर अनालिसिस ऑफ कॉस्ट अँड आउटकम ऑफ ड्रग थेरपीज म्हणजेच काय, अनालिसिस ऑफ कॉस्ट एखाद्या ड्रगची किती होती आणि ड्रगची थेरपी किती प्रमाणामध्ये आहे याचा आउटकम म्हणजेच फार्माको इकॉनॉमिक्स. एम टू मॅक्झिमाइज द हेल्थ बेनिफिट विदिन लिमिटेड रिसोर्सेस. म्हणजेच काय, या चॅप्टर प्रिपेअर करण्याच्या मागचा हेतूच असा आहे की मॅक्झिमाइज हेल्थ बेनिफिट, कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त हेल्थ रिलेटेड बेनिफिट कशा पद्धतीने मिळतील याचाच अभ्यास आपण फार्माको इकॉनॉमिक्स या चॅप्टरच्या अंडर करणार आहोत. तर ह्याच्यामध्ये ओरिजिन अँड डेफिनेशन हा पॉइंट आपण पाहणार आहोत. ओरिजिन अँड डेफिनेशन म्हणजेच काय, हे जे ओरिजिन फार्माको इकॉनॉमिक्स हे कुठून वर्ड आलेला आहे, तर इट इज कॉइन बाय टाउनसेंड इन 1986. 1986 मध्ये हा जो फार्माको इकॉनॉमिक वर्ड आहे हा शोधला कोणी, टाउनसेंड या नावाच्या शास्त्रज्ञांनी शोधलेला आहे. मग आता आपण डेफिनेशन, ॲक्च्युअल डेफिनेशन फार्माको इकॉनॉमिक्सची पाहणार आहोत. इट इज अ ब्रँच ऑफ हेल्थ इकॉनॉमिक्स. फार्माको इकॉनॉमिक्स मीन्स नथिंग बट अ ब्रँच ऑफ हेल्थ इकॉनॉमिक्स फोकस्ड ऑन फार्मास्युटिकल प्रोडक्ट. तर ज्याच्या अंडर आपण इकॉनॉमिकली म्हणजे आर्थिकदृष्ट्या फार्मास्युटिकल प्रोडक्टवरती जे फोकस केलेला आहे आणि त्याचा स्टडी केला जातो त्याला म्हणायचं फार्माको इकॉनॉमिक्स. ओके. आता 1986 मध्ये फार्माको इकॉनॉमिक ही टर्म काय झाली, शोधून काढली, कॉइन झालेली आहे इन 1986. 1990 मध्ये फील्ड गेन प्रॉमिन्स इन हेल्थकेअर डिसिजन मेकिंग. आता फील्ड जी आहे ही गेन व्हायला चालू झालेली कधीपासून, 1990 सालापासून हेल्थकेअर डिसिजन हे घ्यायला सुरुवात झाली आणि त्या पद्धतीने फील्ड गेन जे आहे प्रॉमिनन्स इन हेल्थकेअर डिसिजन मेकिंग हे सुरू झालं 1990 सालापासून. 2000 सालापासून काय झालं, वाईड स्प्रेड अडॉप्शन इन फॉर्मरली मॅनेजमेंट. वाईडली हे स्प्रेड होत गेलं. फार्मसीचं जे काय नॉलेज आहे, मॅन्युफॅक्चरिंग असेल, केअर असेल, हेल्थ केअर असेल, हे 2000 सालापासून हे काय झालं, वाईड स्प्रेड झालं. वाईड म्हणजे जगभर सगळीकडं ह्याचं जे काय कॉइन झालेलं किंवा ह्याचं महत्त्व जे आहे हे स्प्रेड जायला चालू झालेलं आहे. त्याच्यानंतर प्रेझेंटली म्हणजे आत्ताच्या पोझिशनला इसेन्शियल फॉर हेल्थकेअर पॉलिसी अँड रिसोर्स अलोकेशन. म्हणजेच फार्माको इकॉनॉमिक्स हे इसेन्शियल हेल्थकेअरच्या दृष्टीनं फार उपयुक्त आहे, हे अशी पॉलिसी आहे अँड रिसोर्ससाठी अलोकेट केलं गेलेलं आहे. म्हणजे त्याला आपण डेफिनेशन ऑफ फार्माको इकॉनॉमिक्स हे 4 पद्धतीनं आपण शोधापासून डेफिनेशन आपण फार्माको इकॉनॉमिक्सची पाहिलेली आहे. त्याच्यानंतर कोर कन्सेप्ट काय आहे, हा फार्माको इकॉनॉमिक्सच्या मागचा चॅप्टर क्रिएट करण्याचं कारण काय, कन्सेप्ट काय, तर कम्पेअर द व्हॅल्यू ऑफ फार्मास्युटिकल प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस. कम्पेअर करायचं फार्मास्युटिकल प्रोडक्ट आणि दिली जाणारी सर्व्हिस. इव्हॅल्युएट कॉस्ट अँड अफेक्ट्स ऑफ ड्रग थेरपीज. म्हणजे इव्हॅल्युएशन कॉस्ट काढायची आणि त्याच्यावरनं अपेक्षण ड्रग थेरपी कशावरती अफेक्ट होतो. त्याच्यानंतर कॉस्ट, डिरेक्ट कॉस्ट असेल, इनडिरेक्ट असेल किंवा कशी इनटँजिबल एक्सपेन्सेसमध्ये कॉस्ट असेल, तर अशा पद्धतीची. त्याच्यानंतर आउटकम काय असेल,
तर आउटकम, क्लिनिकल आउटकम कशा पद्धतीचा असायला पाहिजे, इकॉनॉमिकल कशा पद्धतीनं, किंवा ह्युमॅनिस्टिक रिझल्ट काय येतो औषध घेतल्यानंतर, मॅन्युफॅक्चर केलेलं आहे, डॉक्टरनी प्रिस्क्राईब करून दिले, त्याने औषध घेतलेलं आहे, पण त्याचा रिझल्ट काय आलेला आहे, ह्युमॅनिस्टिक रिझल्ट म्हणजे आउटकम काय आलेला आहे, तो जर साध्य झाला तर आपला फार्माको इकॉनॉमिक्स जो आहे तो व्यवस्थित आहे म्हणायचं. म्हणजेच त्या दृष्टीनं प्रोडक्ट काय केलेला आहे, मॅन्युफॅक्चर केलेला आहे, कॉस्ट कमी आहे, रिलायबल आहे, तो विकत घेतलेला आहे, तो परवडेबल आहे, आणि त्याचा गुण जो आहे, इफिकॅसी जी आहे ती पण व्यवस्थित आहे, म्हणजे आउटकम देखील आलेला आहे. इफिशियन्सी, मॅक्झिमायझिंग बेनिफिट फॉर गिव्हन रिसोर्सेस, ज्याच्यासाठी तो ड्रग घेतलेला आहे त्याचं बेनिफिट जो आहे जास्तीत जास्त प्रत्येक व्यक्तीला मिळत आहे, म्हणजेच इफिशियन्सी. म्हणून तो ड्रग इफेक्टिव्हली आहे आणि इफिशियंटली, फ्लुएंटली प्रत्येकजण घेतो आहे. त्याच्यानंतर परपेक्टिव्ह, ह्याचा परपेक्टिव्ह काय आहे, तर व्ह्यू पॉइंट फ्रॉम विच अनालिसिस इज कंडक्टेड. अनालिसिस केलेलं आहे, कुठून कंडक्ट केलं आहे, त्याच्यासाठी कुठला पॉइंट चूज केलेला आहे, ह्याच्यावरनं काय म्हटलेलं आहे, पर्स्पेक्टिव्ह. त्याच्यानंतर आहे टाइप्स ऑफ कॉस्ट, कुठल्या कुठल्या कॉस्ट आहेत, अंडरस्टँडिंग व्हेरियस कॉस्ट कॅटेगोरीज इन फार्माको इकॉनॉमिक अनालिसिस. आता ह्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या कॅटेगरी फार्माको इकॉनॉमिक अनालिसिस करण्यासाठी आपल्याला दिलेल्या आहेत, तर त्या अंडरस्टँड करायच्या आहेत आपल्याला. त्याच्यासाठी डिरेक्ट कॉस्ट, इनडिरेक्ट कॉस्ट आणि इनटँजिबल कॉस्ट. मगाशी जसं आपण हे 3 प्रकार पाहिले, डिरेक्ट, इनडिरेक्ट, इनटँजिबल, हे 3 कॉस्ट आहेत. तर डिरेक्ट कॉस्ट म्हणजे कसली कॉस्ट, मेडिकल म्हणजेच मेडिकेशन, हॉस्पिटल स्टे आणि टेस्ट, या सर्वाची मिळून जी कॉस्ट आहे ही डिरेक्ट कॉस्ट आहे. ही झालं मेडिकलच्या बाबतीमध्ये. आता नॉन मेडिकल म्हणजे काय, ट्रान्सपोर्टेशन असेल, म्हणजे ॲम्ब्युलन्स केलेले असेल, किंवा चाइल्ड केअर फॉर अपॉइंटमेंट असेल, म्हणजे चाइल्डची केअर घ्यायची आहे त्याची अपॉइंटमेंट असेल, तर हे नॉन मेडिकलच्या बाबतीमध्ये. म्हणजे मेडिकल आणि नॉन मेडिकल याच्यामध्ये मेडिकेशन, हॉस्पिटल स्टे आणि टेस्ट, ट्रान्सपोर्टेशन, चाइल्ड केअर फॉर अपॉइंटमेंट याची मिळून जी कॉस्ट आहे त्याला म्हणायचं डिरेक्ट कॉस्ट. आलं लक्षात. त्याच्यानंतर इनडिरेक्ट कॉस्ट कशाला म्हणायचं आहे, तर लॉस प्रोडक्टिव्हिटी, LOST, लॉस प्रोडक्टिव्हिटी ड्यू टू इलनेस ऑर ट्रीटमेंट. प्रोडक्टिव्हिटी लॉस झालेली आहे ड्यू टू इलनेस किंवा ट्रीटमेंट. टाइम स्पेंड बाय फॅमिली फॉर पेशंट केअर, पेशंटची काळजी घेण्यासाठी स्वतः फॅमिलीचा टाइम बर्बाद झालेला आहे, स्पेंड झालेला आहे, त्याला म्हणायचं इनडिरेक्ट कॉस्ट. कॉस्ट तुम्ही कुठं दिली का, नाही दिली. जशी इथं हॉस्पिटलमध्ये दिलेली आहे, हॉस्पिटलचा स्टे असेल किंवा डिफरंट टाईपच्या तुमच्या टेस्ट झालेल्या असतील, तुम्हाला ट्रान्सपोर्टेशनचा चार्ज आकारलेला असेल, तुम्ही अपॉइंटमेंट घेताना मुलासाठी किंवा चाइल्ड केअरसाठी स्पेशल असे अपॉइंटमेंट घेतली त्याचा चार्ज लावलेला आहे, तर हे डिरेक्ट कॉस्टच्या अंडर आलेलं आहे. पण हे इनडिरेक्ट कॉस्ट कसे आहे, तुम्ही काय केलेलं आहे, लॉस प्रोडक्टिव्हिटी ड्यू टू इलनेस ऑर ट्रीटमेंट. प्रोडक्टिव्हिटी जी आहे, इलनेस झाल्यामुळं तुमची लॉस झालेली आहे, त्याच्यामुळं तुम्ही टाईम काय केलं आहे, टाईम फॅमिलीसोबत फॅमिलीची केअर घेण्यासाठी स्पेंड केलेला आहे, म्हणजे पेशंट्स केअर घेण्यासाठी अख्ख्या फॅमिलीनी काय केलेलं आहे, टाईम स्पेंड केलेला आहे, म्हणजे इनडायरेक्ट कॉस्ट. येतंय लक्षात. त्याच्यानंतर इनटँजिबल कॉस्ट. इनटँजिबल म्हणजे कसली, पेन प्रोड्यूस झालाय, सफरिंग झालंय, म्हणजे एन्झायटी प्रोड्यूस झाली, फ्रॉम इलनेस म्हणजे आजारी पडला त्याच्यामुळं पेन प्रोड्यूस झालं, सफरिंग झाला त्याच्यातनं गेला, आणि एन्झायटी झाली प्रोड्यूस. म्हणजे डिफिकल्टी टू क्वांटिफाय मॉनिटरीली, डिफिकल्ट टू क्वांटिफाय मॉनिटरीली म्हणजे पैशाच्या स्वरूपामध्ये त्याला क्वांटिफाय करणं डिफिकल्ट, अवघड झालं, म्हणजेच इनटँजिबल कॉस्ट. आलं लक्षात. म्हणजेच डिरेक्ट कॉस्ट, इनडिरेक्ट कॉस्ट आणि इनटँजिबल कॉस्ट.
तर या 3 कॉस्ट आपल्याला फार्माको इकॉनॉमिक्सच्या अंडर दिलेले आहेत. आता बघा आउटकम अँड कन्सिक्वेन्सेस काय आहेत, त्याचे फायदे किंवा आउटकम काय आहेत. इव्हॅल्युएटिंग इफेक्ट ऑफ फार्मास्युटिकल इंटरव्हेन्शन, इकॉनॉमिक आउटकम. आता याच्यामध्ये नंबर 1 इकॉनॉमिक आउटकम म्हणजेच काय, फायनान्शियल इम्पॅक्ट ऑफ ट्रीटमेंट अल्टरनेटिव्ह. ट्रीटमेंट अल्टरनेटिव्ह केलं तर त्याचे आपल्याला इकॉनॉमिक आउटकम म्हणजे कॉस्ट मोजावी लागते. दुसरा आहे क्लिनिकल आउटकम. क्लिनिकली आउटकम काय मिळतो तर इफिकेसी अँड सेफ्टी एंड पॉईंट. इफिकेसी ड्रग जो दिलेला आहे, टोटल जी काय सेवा पेशंटला प्रोव्हाइड केलेली आहे ती कशी आहे, गुणकारिकता आहे, सेफ्टी आहे, एंड पॉईंट त्याचा आलेला आहे, बरोबर आहे, त्याला गुण आलेला आहे, म्हणजे एंड पॉईंट्स म्हणजेच काय क्लिनिकल आउटकम भेटलेले आहेत. तिसरा आहे ह्युमॅनिस्टिक आउटकम. काय आता याच्या अंडर क्वालिटी ऑफ लाईफ अँड पेशंट सॅटिस्फॅक्शन सगळ्यात महत्त्वाचं आहे. क्वालिटी ऑफ लाईफ, बरोबर आहे, म्हणजे योग्य ट्रीटमेंट दिली, क्वालिटी ऑफ लाईफ, पेशंट सॅटिस्फॅक्शन, बरा झाला अगदी कमी वेळामध्ये, पेशंट सॅटिस्फाय झाला, म्हणजेच ह्युमॅनिस्टिक आउटकम प्रोड्यूस झाला का नाही, झाला. त्याच्यानंतर इंटरमिडिएट आउटकम. इंटरमिडिएट आउटकम म्हणजे कसला, प्रॉक्झी मेजर फॉर फायनल हेल्थ केअर आउटकम. प्रॉक्झी म्हणजे काय, आपल्यासारखा दुसरा, म्हणजे इंटरमिडिएट आउटकम, एका मधला दुसरा काय केलेला आहे, पार्टिसिपेट झालेला आहे, म्हणजे इंटरमिडिएट आउटकम. आलं लक्षात. त्याच्यानंतरचा आहे पर्स्पेक्टिव्ह इन फार्माको इकॉनॉमिक्स. पर्स्पेक्टिव्ह म्हणजे काय, डिफरंट व्ह्यू पॉइंट कॉस्ट अँड आउटकम कन्सिडरेशन. ह्याच्यामध्ये काय आहे, एक पेशंट आहे, आउट ऑफ पॉकेट कॉस्ट, क्वालिटी ऑफ लाईफ, आउट ऑफ पॉकेट कॉस्ट म्हणजे पेशंट, डिफरंट व्ह्यू पॉइंट. हे दवाखाना थोडा महाग आहे, ह्या डॉक्टरांची फी माझ्या आवाक्याच्या बाहेरची आहे, म्हणजे आउट ऑफ पॉकेट कॉस्ट, पण क्वालिटी लाईफ आहे. आलं लक्षात. दुसरा आहे काय, प्रोव्हायडर. क्लिनिकल आउटकम, रिसोर्स युटिलायझेशन. क्लिनिकल आउटकम जो आहे तो परफेक्ट आहे, रिसोर्स युटिलायझेशन व्यवस्थित असेल आहे. प्रियर काय म्हणलं, पियर पे करणारे. ओव्हरऑल हेल्थ केअर कॉस्ट अँड पॉप्युलेशन हेल्थ, हे कशावरती डिपेंड असते, पियर. हे ओव्हरऑल हेल्थ केअर कॉस्ट, तुम्ही कशा पद्धतीने ट्रीटमेंट देता आणि त्याच्याकडनं पैसे किती घेता, म्हणजेच काय, पॉप्युलेशनचं हेल्थ तुम्ही ज्या पद्धतीनं पैसे घेता, फी घेता, त्या पद्धतीनं तुम्ही त्याला आरोग्य त्या पद्धतीचं देता का, म्हणजे काय, पियरचे म्हणणं. त्याच्यानंतर काय म्हटलं, सोसायटी. पब्लिक हेल्थ इम्पॅक्ट रिसोर्स अलोकेशन. पब्लिक हेल्थचं काय इम्पॅक्ट, तुम्ही कशा पद्धतीची सर्व्हिस देता पब्लिकला किंवा पॉप्युलेशनमध्ये, कम्युनिटीमध्ये, त्या पद्धतीचा पब्लिक हेल्थ इम्पॅक्ट तुमच्यावरती पडतो आणि रिसोर्स अलोकेशन होतं. त्याच्यानंतर टाईप्स ऑफ फार्माको इकॉनॉमिक्स अनालिसिस. आता याचं डिफरंट मेथड्स फॉर इव्हॅल्युएटिंग फार्मास्युटिकल इंटरव्हेन्शन. आपल्याला काय म्हटलं आहे, अनालिसिस टाईप, मेजर कॉस्ट. मेजर कॉस्ट इन काय म्हटलेलं आहे, कॉस्ट मिनिमायझेशन, मॉनिटरी युनिट, कॉस्ट इफेक्टिव्हनेस, मॉनिटरी युनिट, कॉस्ट बेनिफिट, मॉनिटरी युनिट, कॉस्ट युटिलिटी, मॉनिटरी युनिट. हे काय, मेजर कॉस्ट इन म्हणजे कशामध्ये, पैशामध्ये ही कॉस्ट मोजलेली आहे. आणि हे अनालिसिस टाईप काय केलेलं आहे, कॉस्ट काय केली, मिनिमाइज केलेली आहे. कॉस्ट काय केली, इफेक्टिव्हनेसपणा प्रोड्यूस करण्यासाठी कॉस्ट आहे. बेनिफिट कुठले आहेत त्याच्यासाठी कॉस्ट आहे. युटिलिटी तुम्हाला काय दिले त्याच्यावरती डिपेंड कॉस्ट ठरवलेली आहे. म्हणजे हे अनालिसिस केलेलं आहे कॉस्टचं टाईपनुसार, आलं लक्षात. आणि इकडं मेजर कॉस्ट कशामध्ये, प्रत्येक गोष्ट पैशामध्येच आहे ना, आलं का लक्षात. आणि इकडं मेजर आउटकम इन, आता इथं मॉनिटरी युनिट दिलं, अज्युम इक्वल. त्याच्यानंतर नॅचरल युनिट आहे, हे मॉनिटरी युनिट आहे, क्वालिटी ॲडजस्टेड लाईफ इयर. अशा पद्धतीचं आपल्याला टाइप्स ऑफ फार्माको इकॉनॉमिक अनालिसिस करून दिलेला आहे. त्याच्यानंतर कॉस्ट मिनिमायझेशन अनालिसिस, त्याला म्हणायचं CMA. कम्पेअर कॉस्ट व्हेन आउटकम आर इक्विव्हॅलंट. कम्पेअर दी कॉस्ट व्हेन आउटकम्स आर इक्विव्हॅलंट. म्हणजेच काय, आरोज
orientation vertical, horizontally, null, centralized, axial, identify alternative, select treatment with equal efficacy, calculate cost, determine total cost for each option, compare cost, choose last किंवा least experience alternative. म्हणजेच या पद्धतीने आपल्याला जे काही मेडिसिन दाखवलेले आहेत, काय कंपेअर कॉस्ट व्हेन आउटकम आर इक्विव्हॅलंट. कंपेअर करायची कॉस्ट, आउटकम जर इक्विव्हॅलंट असतील, तुम्हाला पैसे किती दिलेत आणि तुम्हाला आउटकम, त्या पेशंटला आउटकम काय मिळालेलं आहे, म्हणजेच काय कंपेअर कॉस्ट व्हेन आउटकम आर इक्विव्हॅलंट. आलं लक्षात. त्याच्यानंतर आपल्याला कॉस्ट इफेक्टिव्हनेस अनालिसिस, त्यालाच आपण CEA असं म्हणायचं. म्हणजे हे कंपेअर कॉस्ट अँड आउटकम इन नॅचरल युनिट. याच्यामध्ये काय डिफाईन आउटकम, डिफाईन आउटकम म्हणजेच काय सिलेक्ट मेजरेबल हेल्थ आउटकम, म्हणजेच लाईफ इयर गेन. म्हणजेच काय म्हटलंय, आउटकमची डेफिनेशन काय दिलेली आहे, सिलेक्ट मेजरेबल हेल्थ आउटकम. हेल्थच्या रिलेटेड तुम्ही ट्रीटमेंट दिलेली आहे, त्याला किती इफेक्टिव्ह वाटली, म्हणजे तो बरा किती झाला, म्हणजेच काय लाईफ इयर गेन, लाईफ मधले इयरचा म्हणजे किती पुढे काळ तो जगू शकतो, म्हणजेच आउटकम डेफिनेशन, डिफाईन आउटकम. मेजर कॉस्ट, कॉस्ट कशामध्ये मोजायची, तर कॅल्क्युलेट टोटल कॉस्ट फॉर ईच इंटरव्हेन्शन. जे काय त्यानं दवाखान्यामध्ये आल्यापासून काय काय केलेलं आहे इंटरव्हेन्शन, त्याचं कॅल्क्युलेशन टोटल कॉस्टमध्ये करायचं. आलं का लक्षात, ईच इंटरव्हेन्शनचं. त्याच्यानंतर असेस इफेक्टिव्हनेस, याच्यामध्ये डिटरमाइन आउटकम इम्प्रूव्हमेंट फॉर ईच ऑप्शन. प्रत्येक ऑप्शनला डिटरमाइन करायचा आउटकम आणि त्याच्यावरनं इम्प्रूव्ह फॉर ईच पॉईंट, प्रत्येक पॉईंटला तो इम्प्रूव्ह करायचा आहे. कॅल्क्युलेट रेशो, आता याच्यामध्ये कॉम्प्युट कॉस्ट पर युनिट ऑफ आउटकम इम्प्रूव्हमेंट, कॉम्प्युट करायची कॉस्ट प्रत्येक कशासाठी, पर काय म्हटलेलं आहे, कॉम्प्युट कॉस्ट पर युनिट ऑफ आउटकम इम्प्रूव्हमेंट, ह्याच्यासाठी. आलं लक्षात. त्याच्यानंतर पुढं आपल्याला म्हटलेलं आहे कॉस्ट बेनिफिट अनालिसिस, CBA. कॉस्ट बेनिफिट म्हणजे कन्वर्ट ऑल आउटकम टू मॉनिटरी व्हॅल्यू. जेवढे काय आउटकम आहेत पैशाच्या स्वरूपामध्ये काय करायचे, व्हॅल्यू त्याची करायची पैशामध्ये. म्हणजे ॲडव्हान्टेज, अलाव कंपॅरिझन अक्रॉस डिफरंट सेक्टर, अशा पद्धतीनं अलाव कंपॅरिझन अक्रॉस डिफरंट सेक्टर. प्रोव्हाइड काय म्हटलंय, क्लिअर मॉनिटरी व्हॅल्यू ऑफ इंटरव्हेन्शन. चॅलेंज काय आहे, हा ॲडव्हान्टेजेस म्हणजे ते फायदा आहे आणि हा चॅलेंज आहे, डिफिकल्टी इन मॉनिटायझिंग हेल्थ आउटकम. डिफिकल्टी, मॉनिटाईज करायची डिफिकल्टी आहे. म्हणजेच काय, इथिकल कन्सर्न इन इन्व्हॉल्विंग ह्युमन लाईफ, इथिकली कन्सर्न करायचं नाही, ह्युमनच्या निगडीत. मेथड, ह्युमन कॅपिटल अप्रोच आणि विलिंगनेस टू पे सर्वे. संपूर्ण DPEच्या कोर्ससाठी वेनेटर करिअर्सचा ॲप डाउनलोड करा.